श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा. कर संपुट जोडोनी जाणा विनवितसे परियेसा. जय जया सिद्ध मुनी तू तारक या भवारणी. सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर झाले मन माझे. गुरुचरित्र कथामृत सेविता तृष्णा अधिक होत. शमन करणार समर्थ तुची एक कृपानिधी. गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारुणू. तृप्त नवे माझे म्हणू आणखी अपेक्षा होतसे. क्षुधे करुणी पिडिले ढोर जैसे पावे तृण बिढार. त्याते होय मनोहर नवचे तेथुनी परतोणी. एखादाण देखे तक्र स्वप्नी त्यासी मिळे क्षीरबरणी. नो हे मन त्याचे धनी केवी सोडी तो ठाव. तैसा आपण स्वल्पज्ञानी नेनत होतो गुरुनिर्वाणी. अविद्या माया वेष्टोणी कष्टत होतो स्वामिया. अज्ञान तिमिर रजनीसी ज्योती स्वरूप तुची होसी. प्रकाश केले गा आम्हासी निज स्वरूप श्री गुरुचे. तुवा केले उपकारासी उत्तीर्ण काय होऊ सरसी. कल्पवृक्ष दिले यासी प्रत्युपकार काय द्यावा. एखादा देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी. नाही दिसले न ऐको काणी कृपामूर्ती सिद्धराया. ऐशा तुझ्या उपकारासी उत्तीर्ण नो हे जन्मोजन्मीसी. मनोनी लागतसे चरणांसी एको भावे करुणिया. स्वामींनी निरोपिला धर्म अर्थ अधिक झाला मज स्वार्थ. उपजला मणी परमार्थ गुरुसी भजावे निरंतर. प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती सदीक्षा देती. पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे. ऐकोणी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषोण. मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी. धन्य धन्य शिष्या सगुण तूज लाधले श्री गुरुचरण. संसार तारक भवारण तुची एक परियेसा. तुवा ओळखिली श्री गुरुची सोय म्हणून पुससी भक्ती भावे. संतोष होतो आनंदमय तुझ्या प्रश्ने करुणिया. सांगेन ऐक एक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते. उपदेश देऊनी माधवा ते होते क्वचित काळ तेथेची. असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुणी. शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती. तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा. प्रख्यात असती नामे सात सांगेन ऐक एक चित्ते. बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती. पाचवा असे अनिक यती सदानंद सरस्वती देखा. ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण ऐक. अपार होते शिष्य अनिक एकाहुनी एक श्रेष्ठ पै. त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ. समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा कारंजन ग्रासी. भेटी झाली जनक जननी येऊनी लागता ती चरणी. चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामिया. देखोनिया श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी. आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपरी. घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी. जाहले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती. समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती. वेशधारी दिसतो यती परम पुरुष होय जाणा. याते नर जे म्हणती ते नर जाती नरकाप्रती. कार्याकारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश्वर. जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती. श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी. देखोणी जननी तये माता ठेवी चरण कमळी. सत्य संकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा आली फळा. पतीस सांगे तयावेळी पूर्वजन्माचे चरित्र सकळी. विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या. याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे. प्रसिद्ध झाले जन्मामुचे साफल्य केले परियेसा. म्हणून नमिती दोघे जणी विनविताती कर जोडुनी. उद्धरावे या भवारणी जगन्नाथा यतिराया. श्री गुरु म्हणती तयांसी एकादे काळी परियेसी. पुत्र होय संन्यासी उद्धरील कुळे 42. त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख. त्याचे कुळी उपजता आणिक त्यासीही ब्रह्मपद परियेसा. यमाचे दुःखे भयाभीत नोहे त्याचे पितृसंततीत. पूर्वज जरी नरकी असत त्यांसी शाश्वत ब्रह्मपद. या कारणे आम्ही धेका घेतला आश्रम विशेखा. तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य. ऐसे सांगुनी तयांसी आश्वासीस तसे बहुवसी.
तुमचे पुत्र शतायुषी अष्टाश्चर्ये नांदती. त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी. पावाल क्षेम काशी भुवनी अंतकाळी परियेसा. मुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात असे वेदशास्त्र. न करा मनी चिंता मात्र म्हणून सांगती तये वेळी. त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष. श्री गुरुसीन मुनी ऐक विनवीतसे परियेसा. विनवीतसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्ठोनिया. संसार तापत्रयासी आपण भीतसे परियेसी. निर्लिप्त करी गा आम्हासी आपण तपासी जाईन. ऐकोणी तियेचे वचन श्री गुरु निरोपिता ती आपण. स्त्रियांसी पती सेवा चरण तेची तप परियेसा. येणे या भावा अर्णवासी कडे पडती परियेसी. जैसा भाव असे जासी तैसे होईल परियेसा. उतरावया पैल पार स्त्रियांसी असे तो भ्रतार. मने करोणी निर्धार भजा पुरुष शिव समानी. त्यासी होय निर्धार गती वेद पुराणे वाखाणिती. अंतकरणी न करी खंती तू ते गती होईल जाण. ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवीतसे कर जोडून. श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवीतसे अवधारी. तू जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित. माझे प्रालब्ध कवनगत विस्तारावे मज प्रती. श्री गुरु म्हणती तियेसी तुझी वासना असे तपासी. संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा. पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी. शेजारी स्त्री पुरुषांसी विरोधे लाविला कलह जाणा. तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका. गायत्रीसी लाथिले ऐका तू सर्वांगी कुष्टी होसील. विरोध केला स्त्री पुरुषांसी तुझा पुरुष होईल तापसी. तू ते तेजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे. ऐकोणी दुःख करी बहुत श्री गुरु चरणी असे लोळत. मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ असाल भले. अपरवयसा होताची काळे पती तुझा यती होय. तदनंतर तुझा देह कुष्ठी होईल अवेव. भोगुनी स्वदेही वय मग होईल तुझ गती. नासता तुझा देह जाण भेटी होईला मुचे चरण. तुझे पाप होईल दहन सांगे नक्षत्र ऐक पा. भीमातीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी. तेथे जाय तू भरवसी अवस्था तू घडली यावरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ. गंधर्वपूर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण. ऐसे सांगुनी तियेसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी. त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे. शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती. तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. संक्षेप मार्गे तू जा आता सांगतसे परियेसी. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा. बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटा मुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रीतिकर. मिळोनी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा. ब्रह्मऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा. व्रीही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी. पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी. ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती. समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपुले मनी. ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास. त्यासी घालिता सांकडे गंगा आणिला पुले चाडे. समस्ता आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी. या अगतीर योग युक्तांना मुनीना मूर्ध्वरेतसाम. सा अगती सर्व जंतूंना गौतमी तीरवासीनाम. ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्वियांसी. जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमीच्या. या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमंडळासी. सांकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हा लाभ. म्हणोनी रचिली माव एक दुर्वेची गाय सवस्तक. करोणी पाठविली ऐक गौतमाचे ब्रीही ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी. निवारावया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले. तेची कुश जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र.
पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळोनी समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण गंगा भूमंडळी जाण याविने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला योमकेशी वर माग म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवा देशील मजवरा उद्धरावया सचराचरा ध्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनंतीसी निरोप दिला गंगेसी घेऊनी आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्यांचे ऐसी गंगा भागीरथी कवणा वर्णावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे विस्मित होऊनी मानसी नमिता झाला श्री गुरु मूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करुण्या यद्दी व्यपादद्वयमेव साक्षाद अधिष्ठित देव नदी समीपेय उत्तरे तीरनिवासी रामो लक्ष्मीपतिस्त्व निवसंस नित्यम येणे परी श्री गुरुसी विनवी माधवारण्यहर्षी श्री गुरु म्हणती संतोषी तया माधवारण्यासी अत्यंत मार्ग स्थिती मार्गरूप अत्यंत योगादधिकार तत्वम मार्गच्च विचिन्वतो मे मार्गोदय माधव दर्शयते ऐसे श्री गुरु तयासी आश्वासोनी म्हणती हर्षी निज स्वरूप तयासी दाविते झाले परियेसा श्री गुरुचे स्वरूप देखोनी संतोषी झाला तो मुनी विनवी तसे कर जोडुनी नाना परी स्तुती करी जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू लोकादिससी नरू परमपुरुषा जगज्योती तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोष होऊन अतिहर्षी आश्वासिती तयावेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी तू सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करीसी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संयम मनात ऐसे सांगुनी तयासी श्री गुरु निघाले परियेसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकांत श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्यजू पाहे प्राण देखा पोट व्यथा बहु त्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केलिया दुःख ऐसी प्राणांतिक होतसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्यजू पाहे पक्ष मासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी ऐसा किती दिवसवरी कष्ट तो होता तो द्विज पूर्व दिवसी तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित त्यजू पाहे दुःख करी द्विज पार म्हणे गंगेत त्यजीन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तत अन्न प्राण अन्न जीवन कवण असे अन्नाविन अन्न वैरी झाले जाण मरण बर्वे आता मज मनी निर्धार करोणी गंगा प्रवेश करीन मनोनी पोटी पाषाण बांधोणी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमी हा भार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा मणी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमी भार केले नाही परोपकार अन्नदानाधिक देखा न करी पुण्य इह जन्मांत जन्मांतरी पूर्वी शत पुण्यफळ असे दिसत मग हे कष्ट भोगी तसे अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची अवज्ञा केली माता पितयांची मग हे कष्ट भोगी तसे अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विज धिक्कारण अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी
अथवा मारिले वोवरांसी अग्नी घातला राणासी वेगळे सांडूनी जनक जननीसी स्त्रिये सहित मी होतो माता पिता त्यजोनिया सो सुखे जेवोनिया पूर्वार्जवा पासोनिया मग हे कष्ट भोगीतसे ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना आना त्या ब्राह्मणासी प्राण त्यजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवन कवनाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी द्विजवराते काढोनी आणिले श्री गुरु सन्मुख अनाथासी कल्पतरू दुःखिष्टासी कृपासागरू पुसतसे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रासी श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्यजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्र म्हणे गायती राया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्मवाया भूमी भार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया आपणासी अन्नवैरी असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर सर्व अन्नगता केवी वाचू जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियेसी औषध असे आम्हापासी क्षण एके सांगो तुझ संशय न धरी आता मनी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी धनीवरी श्री गुरु वचन ऐकोणी स्थिर झाला अंतकरणी माता ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी इतुकिया अवसरी तया ग्रामींचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री गुरुसी येऊनी लागला चरणांसी नमन केले भक्तीसी मनोवाक्काय कर्मे आश्वासोनी तये वेळी पुसती श्री गुरु स्तोम मौळी कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी ऐकोणी श्री गुरुचे वचन सांगतसे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी नाम मज सायनदेव असे वासस्थळ आपले कडगंचीस आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय ज्यासी तरेल या भवार्णवासी अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिदले स्वामिया गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्तथा पाप ताप च दैन्य च हरे श्री गुरुदर्शनम गंगा देखताची पापे जाती चंद्रदर्शने तापनासती कल्पतरुची ऐसी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नवती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोणी निरोप देती तया वेळी श्री गुरु म्हणती तयासी या मुखे वाक्य परियेसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेओनी आपुले मंदिरासी भोजन करवी मिष्ठान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊनी जावे आता त्वरिता क्षुधाक्रांत विप्र असे ऐकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविला कालमासे एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषधी देतो यासी अपूपान्न माशेसी क्षीर मिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियेसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारोणी तयावेळी माथा ठेवी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी अंगीकारोणी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तये वेळी समवेत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा पूजा करीती श्री गुरुसी षोडशोपचारे परियेसी
तेनेची रीती आम्हासी शिष्या सकळी का वंदिले. श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अति गहन. मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक. पद्म रचुनी अष्टदळी नाना परीचे रंगमाळी. पंचवर्ण चित्रमाळी रचिली तिये परियेसा. चित्रासन श्री गुरुसी तेनेची परी सकळिकांसी. मंडळार्चन विधीसी करीती पुष्प गंधाक्षता. संकल्पोनी विधीसी नमन केले अष्टांगेसी. माता ठेवुनी चरणी न्यासी पाद सर्वही अष्टांगी. षोडशोपचार विधीसी पंचामृतादी परियेसी. रुद्रसूक्त मंत्रेसी चरण स्नापिले ते वेळी. श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीत षोडशी. तया विप्रा ज्ञान कैसी चरणतीर्थ धरिता झाला. तया चरणतीर्थासी पूजा करीत भक्तीसी. गीतवाद्ये आनंदेसी करी आरती निरांजन. अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला विधी ओजा. पुनरपि षोडशोपचारे पूजा करीतसे भक्तीने. अक्षयवाणे आरती श्री गुरुसी ओवाळीती. मंत्रघोष अति भक्ती पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी. पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग. ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी. तेनेची विधी शिष्यांसी आम्हा समस्तांसी वंदिले. संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती. तुझी संतती होईल ख्याती गुरुमुक्ती भक्ती वंशोवंशी. तू जाणसी गुरुचा वास अभिवृद्धी होय वंशोवंश. पुत्र पौत्री नांदाल हर्षी गुरु भक्ती येणे परी. ऐसे बोलोनी द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी. नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातले तये वेळी. नाना परीचे पक्वान्न अपूपादी माशान्न. अष्टविध परमान्न शर्करासहित निवेदिले. शाकपाक नाना परी वाढताती सविस्तारी. भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा. जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण. व्याधी गेली तत्क्षण श्री गुरुचे कृपादृष्टीने. परिसलागता लोहासी सुवर्ण होय परियेसी. दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैंची सांग मज. उदय जाहलिया दिनकरासी संहार होतो अंधकारासी. श्री गुरु कृपा होय ज्यासी दैन्य कैंचे तया घरी. ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित. आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळे जण. अभिनव करीती सकळ जण द्विजासी वैरी होते अन्न. औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताती. सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरु कृपा होय ज्यास. जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैंची त्याचे देई. गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोण. गुरुचरित्र कामधेनु ऐका श्रोते एकचित्ते. जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना. अखिल सौख्य पावती जाणा सत्य सत्य पुन्हा सत्य. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे करंज नगराभिगमन तथा विप्रोदरव्यथा निरसन नाम त्रयोदशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.